हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर सकाळी मी मंडई घेऊन आलेली. बराच उशीर ते नीट करून व्यवस्थित ठेवण्यातच गेला. आणि मी ना एक गोष्ट आणलेली, म्हणजे मी फुलं आणलेली आणि त्याचा मी हार बनवला आहे. तर ते मला दाखवते. देवाराला लावला आहे मी. पण आपण एखादी गोष्ट अशी मनापासून करतो ना, खूप छान वाटतं. तसंच काहीसं झालं आहे. मला काय बनवता येत नव्हतं आणि मी बघितलंही नव्हतं, पण मी जस्ट आयडिया करून म्हटलं की येते का आपण बघूयात. पावशेर वगैरे फुलं घेऊन आलेली. ती कुठली फुलं आहेत मला माहिती नाही, पण हारामध्ये वापरले जातात बऱ्याच वेळा मी बघितलेलं. त्या मग ती आणलेली मी. तर ते दाखवते. खूप छान दिसतं देवारा त्याने. तर ही फुलं आहेत आणि ते फक्त मी एका पाठीमाग एक असं वळून घेतले आणि छान असा पावशेर फुलांचा छान असा हार तयार झाला आहे. सगळी फुलं मी वापरले त्यामध्ये. छान झालं आहे तयार आणि छानही वाटतंय. तेच फुलं वगैरे सगळं आवरून झालं माझं आणि तो फुलाचा हार आणि मंडई वगैरे साफ करून फ्रीजमध्ये ठेवायला बराच वेळ गेला. त्यामुळं अख्खा दिवस त्यातच गेला. आज आत्ता झाले शाळेतनं मुलांना घेऊन यायची वेळ, त्यामुळं निघाले मी तिकडं. आणि त्यानंतर एक कामही आहे, म्हणजे रेशनिंग आलं आहे, ते रेशनिंग आणायचं आहे. तर ते काम करून येते आणि मग भेटते तुम्हाला. तर मी आत्ताच मुलांना शाळेतून घेऊन आले आणि परत क्लासलाही सोडून आले. शाळेच्या समोरच म्हणजे जवळच क्लास असल्यामुळं तसेच ते जातात. घरी जास्त येत बसत नाही, कारण वेळ होतो आणि उगाच पळापळ होते. त्यापेक्षा जर लवकर गेलं 10 मिनटं तर ते तिथं खेळतात थोडा वेळ मॅडम येईपर्यंत क्लासच्या. म्हणून मग मी घरी आणण्यापेक्षा मी पटकन त्यांना तिथंच सोडते खेळायला. तर त्यानंतर माझं काम होतं तेही करून आले. मी येताना ना एका शॉपमध्ये गेलेली, तिथून 2 कानातले आणलेत मी. तर ते दाखवते तुम्हाला की कसे आहेत ते, कारण मला आवडलेत म्हणून आलेत. पण ते माझ्यावरती कसे दिसतात हे तुम्ही पण मला सांगू शकता आणि तुम्हाला पण आवडले तर मला कमेंट करून तसं सांगा. तसं तर मी एक आणलं आहे आणि चिनूसाठी आणलेत काही, तर ते दाखवते तुम्हाला आता. तर त्यामधलं ना हे एक आहे. माझं कानाचं होल ना खूप मोठं आहे, हे बघा. त्यामुळं ना मला असं ब्रॉड थोडंसं कानातलं लागतं, कारण ते मग पडतं बराच वेळा किंवा स्क्रू बराच वेळा हरवले जातात, म्हणजे निघतात किंवा मग ते बाहेर येतं पूर्ण कानातलं. मग त्यामुळे शक्यतो मी असे ब्रॉडच बघते, जेणेकरून ते मला व्यवस्थित दिसतील पण आणि ते बाहेर पण येणार नाही. खूप छान आहे असं मला तरी वाटतंय. आणि म्हणजे अगदी कमी, म्हणजे 30 रुपयाला मला मिळाले. छान वाटते. मी ह्याच्या आधीगर पण कानातले घेतले, ते तुमच्याबरोबर शेअर केलेला तो व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये इतके महाग कानातले होते. मी घेत गेले छान वाटत आहेत म्हणून, पण त्याच्यामध्ये एक कानातलं 450चं आहे. खरं तर मी ह्या प्राईजमध्ये खरंच कानातले घातलेले नाही आहेत, कारण मला वाटतं की आर्टिफिशियल आहे तर त्याला इतकी इन्व्हेस्टमेंट लगेच तर गरज नाही आपल्याला एवढी, कारण आपण अजून तरी म्हणजे तितके घातलं पण जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तेवढे पैसे नाही खर्च केले पाहिजेत. पण खूपच मी घेत गेले आणि अचानक बिल झालं, त्यामुळे ते कळालं पण नाही. त्यामुळे ते जास्तच हे झालेलं. पण त्यानंतर ना दुसरं जे कानातलं आणले ना मी, ते हे आहे. ह्यात 3 सेट आहेत आणि हे कानातल्याचं हे चिनूला होईल म्हटलं मी. तिचं काय झालं आहे, तिला सोन्याचं कानातलं घेतलं ना, ते तुटलं आहे. मग त्यामुळे ती नकली घालते आत्ता. मग ते मणी असतो ना, ते घालत होती असं, हे नाही असं. तर ते बराच वेळ झाला तर ती काढत नाही ते कानातलं, त्यामुळे ते पाण्याने थोडंसं खराब झाल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे मी हे आणलं. मी म्हणते की लवकर तिला सोन्याचं करून म्हणजे घालून द्यावं, कारण एकदा जर का सवय लागली की बाहेरचे कानातले घालायची, अशी आर्टिफिशियल घालायची, तर ती नंतरनं परत ऐकणार नाही लवकर आणि मुली लगेच बाहेरचं कॅच करतात. त्यामुळं मग एकदा सोन्याचं घातलं की ते काढता येत नाही असं सांगून थांबता येतं. म्हणते सोन्याचं, पण आता सोन्याचा दर बघतायच, किंवा सोन्याच्या दरापेक्षा ना तिला कानाचं होल आहे ना तिचा खूप लहान आहे. त्यामुळे तिला स्क्रूचे कानातले जात नाहीत आणि ताऱ्याचे घेतले की ते पण रोज फिरवून ती तुटते येतात. तसंच पाठीमागचं झालेलं. तर काय करता येते बघूयात. आता तर मुलं क्लासला गेलेत, अजून आलेले नाही आणि थोड्या वेळात लगेच मला आणायला जायला लागेल. मग थोडंसं काम करून घेणार आणि मग त्यांना घेऊन येते. तर चला भेटूया नंतर.